तर इकडे चिपळूणमध्ये गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आणि अशामध्येच वाशिष्ठी नदीने आपलं पात्र सोडलेलं आहे। त्यामुळे चिपळूण बाजारपेठेत पाणी शिरलंय आणि याचबरोबर भेंडी नाका, मच्छी मार्केट आणि नाईक कंपनीजवळ पाणी भरायला तर सुरुवात झालेली आहे। आपण बघतोय मुंबई पाठोपाठ चिपळूणमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळते। राजेश जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिकची माहिती देतात। राजेश, या ठिकाणी सुद्धा आता मोठ्या प्रमाणात पाणी भरायला सुरुवात झालेली आहे। सध्याची काय परिस्थिती दिसते? अमित, फार परिस्थिती गंभीर आहे, कारण 2005-2019 नंतर सध्या कदाचित चिपळूणची परिस्थिती जास्त धोकादायक वाटते। कारण आता तुम्ही जर माझ्या मागे पाहाल तर संपूर्ण जे वाशिष्ठी नदीने आपलं पात्र सोडलेलं आहे। कारण वाशिष्ठी नदी आता इशारा पातळीच्या वर वाहते, कदाचित धोकाच्या पातळीवर जर समजा असाच पाऊस राहिला तर धोक्याच्या पातळीवर जाऊ शकते। आता तुम्ही हे जर पाहाल तर हे मच्छी मार्केटचं ठिकाण आहे, पूर्ण चिपळूणचं मच्छी मार्केट आहे किंवा मग भेंडी नाका आहे किंवा मग वाशिष्ठी नदीजवळील जी नाईक कंपनी आहे तिथे पूर्ण पाणी भरलेलं आहे। त्याचबरोबर चिंचनाका येथील जे अनंत आयसी फॅक्टरी म्हणजे कानेगुरुजी उद्यान आहे तिथेही पाणी भरलेलं आहे। त्यामुळे चिपळूणला आता वाशिष्ठी नदीचा वेढा पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। कारण आता ऑरेंज अलर्ट रत्नागिरीला दिलेला आहे, त्यामुळे मुसळधार किंवा अतिमुसळधार पाऊस पडणार तशीच परिस्थिती इथं निर्माण झाली आहे। कारण जे प्रशासन आहे ते अलर्ट मोडलं आहे। आपण बघतोय की आणि 10 पद्धतीने तैनात केलेले आहेत की सकल भागात जिथे जिथे पाणी साचतंय तिथे तिथे प्रशासनाने अलर्ट राहिलेला आहे आणि जिथे लोकांना गरज असल्यास तरच बाहेर पडा असं प्रशासनाने सांगितलं आहे। मात्र लोक अपडेपणा करतात, कारण बघ्यांची भूमिका जास्त लोक दर्शवतात, त्यामुळे बघणं फार धोकादायक होऊ शकतं। आता जी वाशिष्ठी नदी आहे तिच्या ब्रिजवर लोक जमलेले आहेत, मात्र स्थानिक प्रशासनाने त्यांना हटवण्याचा प्रयत्न करते। चिपळूणला इकडे रत्नागिरीमध्ये संपूर्ण शाळांना सुट्ट्या दिलेल्या आहेत, मात्र जागोजागी पाणी साचणे, रस्त्यावर पाणी साचणे किंवा मग झाडं पडणे, दरडी कोसळणं हे प्रकार आहेत ते कंटिन्युअसली चालू आहेत। त्यामुळे वाशिष्ठी नदीने रौद्ररूप धारण केलेलं पाहायला मिळते। त्याचबरोबर चिपळूण बाजारपेठेतली जी शिव नदी आहे तिनेही इशारा पातळी ओलांडलेली आहे, त्यामुळे पाणी भरण्यास सुरुवात झालेली आहे। आणि जर परिस्थिती अशीच राहिली तर मात्र कुठेतरी अगदी त्यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट होण्याची शक्यता आहे। धन्यवाद राजेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। इकडे रायगड जिल्ह्यात सुद्धा आज पावसाची संततधार सुरू आणि जोर कमी असला तरी सुद्धा अधूनमधून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसत आहेत। महाडच्या सावित्री नदीची पाणी पातळी आता कमी झाली आहे, त्यामुळे महाडकरांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे। मात्र माणगावमध्ये पाणी अद्याप ओसरलेलं नाही आणि माणगावात बामणोली रोडवरती अजून सुद्धा पाणी साचलेलं आहे। नागरिकांनी उभी करून ठेवलेली वाहनं जी आहेत ती आता पाण्यामध्ये बुडालेली आहेत आणि हवामान खात्याने आज जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केलेला आहे। त्यामुळे प्रशासनानं सतर्क राहण्याच्या सूचना केल्यात आणि सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना देखील सुट्टी देण्यात आली आहे। इकडे शीळपाटा लागून असलेल्या शीळ दिवा रोडवरती आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे। शीळ दिवा रोडवरती पाणी साचायला सुरुवात झाल्यामुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात आता सध्या पाणी दिसतंय आणि दिव्यात सुद्धा मुसळधार पावसाची हजेरी बघायला मिळते। शीळ दिवा रोडची आपण दृश्य बघतोय, अनेक गाड्या या आपल्याला पाण्याखाली गेल्याचं बघायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात पाणी साचायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आपण बघतोय अनेक गाड्यांचं यामध्ये नुकसान होताना दिसतंय। खरं तर रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात पाणी साठलंय, त्यामुळे खड्डे कुठे आहेत, रस्ता कुठे आहे याचा सुद्धा अंदाज येत नाही आणि या अनेक पार्क केलेल्या ज्या गाड्या आहेत त्या पाण्यामध्ये पडलेल्या आहेत, काही गाड्या बुडलेल्या बघायला मिळत आहेत। त्यामुळे वाहनाचं सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। रात्रीपासूनच मुसळधार पाऊस होतोय आणि शीळदिवा रोडवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झाली आणि यानंतर आपण ही परिस्थिती बघतोय। सकाळी 8 वाजताची दृश्य आहेत, अनेक गाड्या ज्या आहेत त्या पाण्याखाली गेल्याचं सध्या चित्र बघायला मिळत आहे। तर शीळदिवा रोडवरची आपण ही सगळी दृश्य बघतो। या ठिकाणी हा पार्किंग लॉट आपल्याला दिसतोय, मात्र या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे आणि अनेक गाड्या पाण्याखाली गेलेल्या आहेत। रस्त्याचा अंदाज येत नाहीये, त्यामुळे अपघात होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि अशाच रस्त्यावरून वाहतूक करावी लागते। बातमी सातारा जिल्ह्यातून। सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर आता वाढलेला आहे, त्यामुळे कोयना धरणातून गेल्या 24 तासात चौथ्यांदा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। सकाळी 8 वाजता कोयना धरणाचे सर्व दरवाजे 8 फुटांनी उघडून 53,300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। पावसाचा जोर वाढला असल्यामुळे कोयना नदीतील तांबवे, निसरे येथील बंधारे आता पाण्याखाली गेलेले आहेत आणि संगमनेर
संगमनगर धक्का पूल आणि मुळगावचा पूल सुद्धा आता पाण्याखाली गेलेला आहे. सातारा जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील कोयना नदीकाठच्या गावांना तसंच सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठच्या गावांना सुद्धा पुराच्या पाण्याचा फटका बसतोय. त्यामुळे नागरिकांना आता सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. कराडमधली आपण दृश्य बघतोय. नदी जी आहे ती पात्र ओलांडून बाहेर आलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पुराचा फटका या सगळ्या गावकऱ्यांना बसतोय. दरम्यान या नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी चांगलीच वाढलेली आपल्याला बघायला मिळते. सातारा असेल, कराड असेल, या ठिकाणी अनेक गावांना या पुराचा फटका बसू शकतो. त्यामुळे या सगळ्या गावकऱ्यांना आणि या सगळ्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. अनेक पूल पाण्याखाली जायला सुरुवात झाली आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन केलं जात आहे. मागच्या 24 तासात चौथ्यांदा धरणातून विसर्ग वाढवलेला आहे. त्याचंच हे चित्र आपण बघतोय. त्यामुळे या नदीची पाणी पातळी चांगलीच वाढलेली आहे. धरण पूर्ण क्षमतेनं भरले आणि यानंतर धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि या दरवाजातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुद्धा सुरू आहे. आणि आता बघूया मान्सूनच्या सुपरफास्ट बातम्या. पावसाने आता आपला मोर्चा मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्याकडे वळवलेला. येणारे 2 दिवस या भागांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने आज मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिका ॲक्शन मोडमध्ये आलेली आहे. प्रशासनाने आज शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. राज्याच्या सर्व विभागात गेल्या 48 तासांपासून जोरदार पाऊस कोसळतोय. पावसामुळे किमान 8 जणांचा बळी गेलेला आहे. आतापर्यंत बचाव पथकांनी 300 पेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता आणि संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी मुंबई विद्यापीठाने आज होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात काल पावसानं धुमशान घातलाय. अतिवृष्टीचा 4 लाख हेक्टरवरील पिकांना फटका बसलेला आहे. नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत. त्यामुळे सरकारने तातडीने नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्याने 100% टीएमसीकडे वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सोमवारी रात्री 6 दरवाजे 5 फुटांनी उचलून 33,000 तर पायथा वीजगृहातून 2,100 असा एकूण 35,100 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला. जळगावच्या चोपडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतातील पिकं आडवी झाली आहेत. सर्वात जास्त नुकसान मका पिकाचं झालेलं आहे. आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले.